दिवस जान्हवी स्वतः ज्यावेळेस निकीकडून हर्ट झाली त्यावेळेस ती धनंजय, पॅडीदादा, अभिजित यांच्याबरोबर गोष्टी क्लिअर करताना दिसत होती आणि आज मात्र ती त्यांनाच नावं ठेवते की ह्यांच्या स्ट्रॅटेजीज या लहान मुलांसारख्या असतात. चला तर बघूया तिकडे काय डिस्कशन आहे. तर इकडे हे तिघेजण बसलेले असतात, ॲक्च्युली चौघेजण असतात पण अरबाजमध्येच उठून जातो आणि ती म्हणते की मी टीम बी सोबत बसून कधीही स्ट्रॅटेजीज प्लॅन केल्या नाहीत, आम्ही इकडचं तिकडचंच बोलत असतो. आता आपण ज्यावेळेस एपिसोड बघतो त्यावेळेस आपण या बऱ्याच गोष्टी ऐकल्या देखील आहेत त्यांच्याकडून, हे स्ट्रॅटेजीज करतात. आणि त्याच्यात संग्राम म्हणतो की अरे ग्रुप अरे त्या ग्रुपमध्ये बसून तुम्ही डिस्कसच करा, तुम्ही घेतच नाही म्हणल्यावर मी कशाला बोलू, मला ते पटतच नाही त्यांच्याबरोबर. तेव्हा जान्हवी सांगते ते जो डायमंडचा टास्क झाला त्याच्यामध्ये सुद्धा ज्यावेळेस बिग बॉस सांगत होते त्यावेळेसच यांचं प्लॅनिंग सुरू की आता तो डायमंड ठेवला ना आपण लगेच उचलायचा आणि उशीखाली लपवून ठेवायचा. तर मला असं झालं की अरे बिग बॉसने टास्क तर सांगू द्या, ते काय टास्क सांगणार आहेत हे बघितल्यावर तुम्हाला गेम कळेल ना, आत्ताच कशाला ठरवत आहे. पण मला फक्त, मी हा गेम बघितला आहे पण मला फक्त एवढंच कन्फ्युजन होतं की डायमंड उचलून, बजर वाजल्यावर डायमंड उचलून त्या नॉमिनेट करायचं आहे की त्याला कॅप्टन पदाचा उमेदवार करायचा आहे. तर त्यांचं असं चाललेलं की आपण पटकन डायमंड उचलायचा आणि धनंजयला इशारा करायचा असं झोपल्याचा, म्हणजे त्याला कळेल की उशी खाली आहे. तर अशा प्रकारे यांचं बालिश असं स्ट्रॅटर्जी चालू असतात आणि मला त्याच्यात काडी मात्र इंटरेस्ट नाही. आणि वर्षाताई देखील ज्या इतके दिवस टीम बीच्या बाजूने खेळत होत्या त्यांच्याबरोबर सहमत असायच्या, पण आज त्याच व्यक्ती जान्हवीला इकडे सपोर्ट करतायत की हो त्यांचं बालिश स्ट्रॅटर्जीज असतात, खेळ सुरू होण्यापूर्वीच त्यांच्या स्ट्रॅटेजीज या चालू होतात असं त्या देखील म्हणतायत. तर अशा प्रकारे इकडे टीम बी बद्दल, त्यांच्या स्ट्रॅटेजीजबद्दल, त्यांच्या प्लॅनिंग प्लॉटिंगबद्दल इकडे सगळ्याची चिंध्या होताना दिसत आहेत. तर तुम्हाला काय वाटतं, टीम बीने आत्तापर्यंत खरंच कोणती स्ट्रॅटेजी न करता खेळ खेळला असेल? तर याबद्दल तुमचं मत जे आहे ते कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. अशाच बिग बॉसच्या नवनवीन अपडेट्स पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. तोपर्यंत बाय.